नमस्कार. आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या जे आपले आयुक्त आहेत आणि टाउन प्लॅनिंगचा जो घोटाळा आहे, हा ओपन स्पेस जे लेआउट मधील ओपन स्पेस सोडण्याचा जो नियम आहे, त्याला केराची टोपली दाखवून आयुक्त आणि महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग अंदाजे 100 कोटी पर्यंतचा घोटाळा करण्याचा कट रचला आहे. याचं कारण असं आहे की 3 डिसेंबर 2020 चा जो शासनाचा निर्णय आहे, त्यामध्ये ज्यावेळेस लेआउटचे तुम्ही लेआउट पाडतात, लेआउट करताना ओपन स्पेस काही पर्सेंटेज मध्ये सोडणं बंधनकारक आहे. ह्या निर्णयाला महापालिकेच्या आयुक्तांनी व टाउन प्लॅनिंगनी केराची टोपली दाखवलेली आहे. सुमारे 170 ते 180 फायली यांच्या समोर पेंडिंग आहेत, हे प्रकरण आहेत. आणि आपण जर ह्या 170 ते 180 ह्या प्रकरण ह्या संपूर्ण शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत लेआउटमध्ये, ह्या लेआउटमध्ये ओपन स्पेस न सोडता हे फाईल मंजूर करण्याचा कट पालिकेने रचलेला आहे. आणि त्यामध्ये ओपन स्पेसच जर नगर शहरात ठेवले नाही तर एकतर पर्यावरणाचं नुकसान आहे, लहान मुलांना खेळायसाठी जागा राहणार नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा राहणार नाही, शहराचे एक प्रकारे फुफ्फुस किंवा जे आपण इंग्लिशमध्ये लंग्स म्हणतो, हेच जर ठेवले नाही तर हे शहराचं मोठं नुकसान आहे आणि नागरिकांचं नुकसान आहे. हे 170 ते 180 फायली आज ठीक आहे, आर्थिक फायद्यासाठी आयुक्त आणि महापालिका हा घोटाळा करत आहे, पण याचं नुकसान सरळ सरळ नागरिकांचं आणि नगरकरांचं होणार आहे. म्हणून आमचा याला विरोध आहे. यांनी खरं तर या फायली मंजुरी करण्यासाठी राज्य शासनाचा निर्णय अभिप्राय घेणं गरजेचं आहे, पण त्यांनी नाशिकच्या जॉईंट डायरेक्टरचं अभिप्राय घेतलं, जे नियमात बसत नाही. आणि असं करून नगरकरांना येड्यात काढण्याचं डाव आयुक्त करत आहे. आणि आयुक्त आणि टाउन प्लॅनिंगनी हा घोटाळा होऊ नये, हा नगरकरांचं नुकसान होईल असं काही करू नये, हे आमचं याच्यातून म्हणणं आहे. म्हणून आम्ही पत्र देऊन आयुक्तांना देखील आणि वरती राज्य शासनाला देखील पत्र देऊन याची चौकशी करायला लावलेली आहे. आणि आयुक्तांना पुन्हा एकदा आम्ही सांगतो की तुम्ही असं चुकीचं काम करू नये, जेणेकरून नगरकरांचं नुकसान होईल. ओपन स्पेस जर तुम्ही नगर शहरात ठेवले नाही, भविष्याच्या पिढ्यांचं नुकसान होणार आहे. लहान मुलांचं असू, ज्येष्ठ नागरिकांचं असू किंवा पर्यावरणाचं असू, हे मोठ्या प्रमाणात नुकसान आज नगरकरांचं होणार आहे. म्हणून आमचं हे जे 170 ते 180 फायली जे महापालिका करण्याचा डाव त्यांनी रचला आहे, त्याला विरोध आहे. आणि याच्या आधी देखील 70 ते 80 फाईल यांनी मंजूर केलेल्या आहेत ऑलरेडी बेकायदेशीरपणे. म्हणजे 70-80 फायली मंजूर करून आज हे पुढे 170 ते 180 फायली देखील मंजूर करण्याचा डाव करत आहे. खरं तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, ज्यावेळेस दक्षिणेतील आपलं हे शहर आहे, याच्यात जर असं अनियमित कारभार चालत असेल तर पालकमंत्री देखील काय करतायत, पालकमंत्र्यांना जर 100 कोटीचा घोटाळा होत आहे याची जाणीव होत नसेल तर मग पालकमंत्री तरी काय करतायत. 100 कोटीचा आकडा हा मोठा आहे, तर निश्चित हे प्रकरण पालकमंत्र्यांपर्यंत गेलेलं असणार आहे. तर पालकमंत्र्यांना देखील विनंती आहे की आपण याच्यात लक्ष घालून हा घोटाळा थांबवावं व नगरकरांना त्यांच्या हक्काचे ओपन स्पेस मिळाले पाहिजे व भविष्य जे येणाऱ्या पिढी आहेत नगरच्या, त्यांना देखील हे ओपन स्पेस त्यांच्या हक्काचं आहे. म्हणून हे जे प्रकरण पालिकेत होत आहे ते देखील थांबवायचा प्रयत्न करावे ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.